हो तुला माहित आहे तू किती वेळ गाडी गेला आता ग वाटाणे तू पांढरो वाटाणं ऐकलं पण ह्यो वाटाणं एवढं उडता की का पोपट आठवता ग ग ग काय म्हणता जरा त्या भरपूरसे मुद्दे मांडला म्हणता काळो वाटाणो वाटाण्याचा गो माका काळा वाटाणा म्हणताय ठीक आहे आणि आपण काळा घाललेला गो गो गाणं आहे फक्त म्हणण्याचा प्रयत्न करताय काय गोड म्हणून घ्यावा वाटाण्याचा गुलताना रजे उडू नको हे का तुम्ही 200 रुपये दिलास आणि मगापासून वाटाणा करतास मका दिलास 50 रुपये तरी खय गेले ते 500 वाले म्हणता आमच्याकडे 500 शिवाय नोट निघणार नाही मका 50 देऊक नाही तुझं काय नाव आहे त्यांचं नाव काय त्यांचं नाव काय आदरणीय प्रथमेश प्रभू यांच्याकडून बहुमूल्य असे 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे मंडळ मगाशी गाणं घेतलं काय मेला गाणं घेतलं आता गाणं कसं बघ त्या गाणं आवडलं नक्की टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या हा गाणं कसं आता बघ उगाच आपला म्हणायचा म्हणून घ्यायचं गाणं म्हणायचं नाही लक्षात घे काजळ लावून आले मी आसरोलीहून आदरणीय सतीशजी घाडी यांच्याकडून बहुमूल्य असे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे मंडळाच्या वतीने आभार मानते धन्यवाद उगाच मला नुसतं जळत राहता माझ्यावर आता व्हॉइस रेकॉर्डिंग कोणाची तुका हो फोन कोणाच केलास ठेवा फोन तू आधी आदरणीय श्लोक पाटकर यांच्याकडून बहुमूल्य असं 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे आभार मानते धन्यवाद काय म्हणता पागल झालाय का काय म्हणताय मगाशी
ऐका तरी बाबा, तू बक्षीस आण फक्त बस. मी बोलतोय मगापासून तरी त्यांना बरी बिकटी लावला तुम्ही थाई ना समजलास ना तुम्ही. हा मगापासून एका नोटी हाणून हाणून देतो. 500 नाही 100 तरी द्यावा. तुळस भाऊ आदरणीय आनंदजी मेस्त्री यांच्याकडून बहुमूल्याचे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आभार मानते, धन्यवाद. हा ओमकार काय गेलो ओमकार दादा तो बड्डे घालो या गाणं म्हणता जसं काय त्याचा जन्म झालो ओमकार दादाचो. हे का आनंद किती हे तो आनंद करणार नाही ना. ह्या काय म्हणता काय म्हणता एवढा नुसता आवळून आवळून गाणी म्हणता नुसतं. हा होय आणि माझी लपडी सांगता तुमका. ह्याची लपडी मी सांगतो. हा सुप्रसिद्ध डबलबारी भजनी बुवा आदरणीय कैलासवासी नामदेव बुवा घाडेगावकर मालवणहून यांच्या स्मरणार्थ कुमार स्वर्णिम सगुण मातोंडकर यांच्याकडून बहुमोलाचं हे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे मंडळाच्या वतीने. खूप खूप आभार मानते, धन्यवाद. हा तर हो तुझं त्या ओमकार साठी गाणं घेतो. ओमकार खय गेलो तो ही अकडे हे काय एवढं आधी झालो म्हटलं झाला मी याला या म्हटलं खपला आता. अगो हा काय म्हणतात दादांनू. होय होय काय समजणार नाही. असं वाटतं बारीक मी बसले की हे बसले हो काय समजतच नाही. पण असं ओमकार खोय असं ते शोधून आणा मग बक्षीस देऊ सांगायचे गाणं घेतो. असा आनंदाचा दिवस आहे त्याच्यासाठी खूप मोठं हो खूप मोठं हो खूप मोठं हो. आणि जाऊन बुवा भेटून ये एकदा. बुवा म्हणजे बुवा अगदी डॉल्बी डीजे लावता म्हणजे काय साधी गोष्ट नाही बरोबर की नाही. म्हणून त्या ओमकारसाठी एक गाणं घेतो. बार बार दिन तशी होती बिचारी गो ती लहान पोर त्यांचं काय दोष मागा सांग. आता त्यांनी हाणले नाही असतं मम्मीचं नाही पप्पाचं मोबाईल होय की नाही रे. तुमच्याकडे फोन होत नाही की नाही तुम स्वतःचे होत. होय जो श्रीमंत आहे त्याचो हा. पण कसा माहिता बुवा उगाच मोठेपणा सांगत नाही पण आपण खरोखर मराठी माणसं आहेत ना तू बघितलंस ना तर बहुतेक लहान लहान पोरं जोपर्यंत 10वी होत नाही जोपर्यंत हार्डली 10वी होत नाही तोपर्यंत कोण फोन घेऊन देत नाही घरातली. हे माझा अनुभव. आता ते तर आता बुवा तू सांगितलं त्यांना बाबू सोना करतो त्यांना विचार होय रे बाबू सोना करतो तू तुमका ह्याच्याबद्दल सांगतोय. एकदा ह्या ना ह्या शाळेत शिक्षिका ह्या
वाटत नसं तरी असा हो हा. आणि असोच एक लहान वर्ग असोच कितीत असतो 5वीत असोच एक बारक वर्ग याच्या वर्गात होतो. आणि तेव्हा कसा ह्या शाळेत जाऊ त्याची वेळ झाली त्या पोरग्याची शाळेत जाऊची वेळ झाली आणि त्याच्या औषध मस्त पैकी कापेगरी कापून ठेवलेले होते. कापेगरी हा कापेगरी कापून ठेवलेले होते आणि शाळेची वेळ झाली आणि तो आपलं बसलो कापेगरी खाऊ आऊ सांगता रे बाबू म्हणता कापेगरी म्हणता कमी खा मेल्या कमी खा. अरे एवढे खातं कशा शाळेत जाऊचा तुका तो काय ऐकलो नाही. आजकालचे पोरं माहित होत ते काय सांगितलं की बाबू या करू नको मुद्दाम करणार आणि एक कर म्हटला तर तुम्ही किती मारा काय करणार नाहीत ते. हे आजकालची पोरांची परिस्थिती आहे. त्यानं काय ऐकलं नाही तो खा का कापेगरी खाल्ल्या गेलो शाळेत या वर्गात होता. घे बाय कलियुगाचं तुकाच टेन्शन इला वाटतं. आणि तो वर्गात गेलो आणि जाताना काय केलंय गट्टा गट्टा पाणी पिवत होता. औषध सांगितलं नाही कापेगरी खाल्लं जरा पाणी कमी पी ऐकलं ना अगदी टूम व्हायचं जरा गट्टा गट्टा पाणी पियाला गेलो शाळेत. बरं झाला आजा त्याच दिवशी शाळा इन्स्पेक्शन होता माहिती ना शाळेचा. त्यावेळी ते बाहेरनं अधिकारी येणार होते शाळा तपासून. ह्यो आपलं टूम होऊन गेलो आणि ही मॅडम हॅलो हॅलो मुलांनो आज मी तुम्हाला गणितामध्ये भागाकार कसा करायचा शिकवणार आहे. पोपट विटू विटू कसा करतो तुम्हाला शिकवणार आहे. हॅलो तर पोरं आपली ती गप शिकत होती काय ना काय सांगत होता. आणि नंतर त्या पोरगा आधी गप बसलो हो आधी गप बसलो. नंतर तिच्या पोटात तिला गलबलून तो लागलो हाला हाला हलता 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 आधी धरलान पोट असा गोच म्हणता बाई हे म्हणता काय रे तर म्हणता बाई न म्हणता माका 2 मिनिटं सोडताच काय म्हणता मी लगेच जाऊन येतो. ही कशी दिसता पण कसं तरकटी बाई ना मोठी म्हणता नाही 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 तुला मी सोडू शकत नाही. ते अधिकारी कधी पण येतील शाळा तपासण्यासाठी आणि तू कुठे जातोस कुठे जाऊ नको शांत बसून राहा तुला दिलेला अभ्यास कर. तो म्हणता की ठीक आहे आधी तू गपच बसलो तर म्हणता आता काय बोलणार गप बसलो. आणि ते का जा सण झाला नाही तो उठलो आता बाई म्हणता मग सोडा म्हणजे सोडा नाही तो बघा आता ह्या घाबरला म्हणता आता एका सोडू गोया नाही तो ह्याचं निकाल होयच लागत म्हणून म्हणता की ठीक आहे जा पण तू लवकर ये. तर तू म्हणता की होय म्हणता मी लवकर येते लगेच येतोय. जो असं उठलो असा बस धरलेल्या पण असं उठलो आणि जी त्यानं वर्गाच्या बाहेर उडी मारल्या गेलो पिचकारी मारत सांगताना ह्यो बरबटत गेलो 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 अगदी जोपर्यंत रिकामी झालं नाही ना तोपर्यंत गेलो. बरं वाटेत भेटलेले का तो अधिकारी ते विचारतात अरे म्हणता बाबू अरे तुमच्या म्हणता त्या अंकिता गावडे म्हणता मॅडमचं म्हणता वर्ग घ्या. तो पोरग हुशार तो सांगता वय वय म्हणता आमच्या अंकिता मॅडमचं म्हणता वर्ग ना एक काम करा हकडे तकडे खाई जाऊ नका पिवळ्या पट्ट्या सरळ जावा पाट्ट म्हणता आमच्या म्हणता मॅडम पुस्तकी तर तुमच्या खाई गावतले पुस्तक पुस्तकाची काम भारी करता कोणाला काय पुस्तक असत तर सांगा लगेच येते त्याला. अरे गो काय मेला तू गाणं घेतलं पिचली माझी बांगडी पिचटली साप म्हणजे ती हाय नाही सारखी गो होय की नाही होय म्हणा. हा मी एक गाणं घेते गो बांगडी ऐक. या ठिकाणी उपस्थित जेवढे पण आहेत ना जे आम्हाला प्रोत्साहन देतात दोन्ही बुवांना कसा भडकवतात म्हणजे साथ देतात दोघांना पण होय आग लागली का खरंच जाऊन झोपायचा ना हा वेळ राहायचा म्हणून गाणं घेते उपस्थित सगळ्यांसाठी. मुळीचा ढवते रे कान्हा माझ्या मना कान्हा 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 माझ्या मना मुळीचा ढवते रे कान्हा माझ्या मना
ओंकार कोरगावकर ज्याचा बड्डे होतो त्याच्या वाढदिवसानिमित्त एक पाळणा म्हणा म्हणून बंद भागी पारितोषिक आलेलं आहे. आभार मानते. फरमाई झालेली आहे पूर्ण करणे. हलके हलके जोजवा हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा हो हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा हलके हलके जोजवा बाळाचा परत जेवढं मोठं झालं असतं लवकर पाण्यात घातलं असते का अजून. परत बुवा एक गाणं घेतलंस तू आईवरून. खरंच छान गाणं होतं. पण बुवा आईचं जागर करतेस तू किंवा आईवरून एखादं गाणं घेतेस ना बुवा तर ते त्या फ्लोने आणि ते तेवढ्या वजनाने बुवा सगळ्यांच्याच मनामध्ये गाण्याने ना बुवा घर गेलं पाहिजे. लक्षात ठेव. धन्यवाद. चाटीला आवाज द्या ना दादा. एकदा सेट केलास ना की परत चावत राहा नको. आता बघा आईवरून या ठिकाणी एक गीत सादर करते. अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दाना लागोनी जीवित तापाती करवया गाडणी जीवित तापाती करवया गाडणी भक्ता लागोनी भागसी निर्भय ऐसा जोगवा जोगवा मागे ऐसा जोगवा जोगवा मागे ऐसा जोगवा जोगवा मागे ऐसा जोगवा मागे सगळ्यांबद्दल सगळं सांगा आपण. असं टाकून द्यायचं नसतं हो. आदरणीय प्रथमेशजी प्रभू यांच्याकडून आमचे पखवाजवादक तसेच ढगा तबला वाजक दोघांसाठी बहुमोल असे 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेले आहे. मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानते. धन्यवाद. त्याचप्रमाणे आदरणीय देवेश परब यांच्याकडून आईवरून गाणं म्हणा ताल सुरात बहुमोल असलेले बंद पाकिटामध्ये बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. आभार मानते. गाणं म्हणते आईसाठी. कारण बघा नको तो पाटणे तर तोच बरोबर नाव टाळून दे फक्त माका. कारण कसं आहे ह्याकडे बारी करता तू आणि पाटणे जेवढे येतात ना सांगू काय काय बरोबर. पण ना आज मात्र ना जागा भारी शोधल्या ना असे वाढता पैसे. आम्ही भंगला संपलेला तुमच्याकडचे संपूचे नाही. लक्षात घ्या. तुम्ही अजून नाही म्हटलं तर 2-3 वेळा यायचं. बघा आईवरून या ठिकाणी फरमाईश झालेली म्हणून एक गीत या ठिकाणी घेते. आणि खरंच बुवानी आईवरून आई वडिलांवरून खूप सुंदर सांगितलं. कारण जिच्या उदरामध्ये आपला जन्म होतो ती म्हणजे माता आणि जिच्या उदरी आपला अस्त होतो ती म्हणजे माती. फक्त एका वेलांटीचा फरक आहे पण अखंड जीवनाचं सार फक्त 2 शब्दांमध्ये लपलेलं लक्षात घ्या. आणि खरोखर आज बराचसा तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हाला खास करून एकच सांगणं माझं ज्याप्रमाणे बुवाने सांगितलं की
भले आयुष्यामध्ये किती पण मोठे व्हा, किती पण कमवा, पण ज्यांनी आपल्याला निस्वार्थ प्रेम करून लहानाचं मोठं केलं आणि कशाचीही म्हणजे अपेक्षा आपल्याकडून केली नाही, अशा आपल्या आई वडिलांना मात्र कधी विसरू नका. म्हणून आई वडिलांसाठी आईवरून या ठिकाणी गीत घेते. तेरी उंगली पकड़ के चला ममता के आंचल में बना, तेरी उंगली पकड़ के चला ममता के आंचल में बना. ओ माँ मेरी माँ मेरा त्याचप्रमाणे आदरणीय प्रदीपजी पवार यांच्याकडून बहुमूल्य असे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आभार मानते. परब माफ करा असो. हा आणि एक मुद्दा आहे ना मांडला की म्हणता हल्ली म्हणता रोज नाईट मारता नाईट रोज म्हणता नाईट मारता. आज तुझ्यासोबत नाईट मारतोय मी, पण कसा माहिती तू जोर लावत नाहीस म्हणून का मजा येत नाही. जोर लाव मग मजा पण येतली आणि सगळंच होतं. लक्षात ठेव, समजला. हा आणि या काय बोलतस ना, काय बोलला पोपटाचा काहीतरी सांगितलं. पोपटाचा कोकिळा स्वतंत्र असते म्हणून ती आपल्या बोलीमध्ये गाते आणि तोच पोपट पिंजऱ्यामध्ये असतो म्हणून तो आपली भाषा बोलतो. विटू विटू का तुझी भाषा? तू रोज विटू विटू करतो. गो पुढे घ्या झिपऱ्या ऐक माझं काय म्हणता. तू म्हणता माझ्याशिवाय बारी करू शकत नाही म्हणता. माझ्याशिवाय बारी गो जेव्हा बारीची सुरुवात केली ना मी, तेव्हा तुझ्यावर एक शब्द बोलूक नव्हते. मी एक शब्द बोलत नव्हते. सगळ्यात प्रथम मी काय सांगितलं की नवरात्र कसा साजरा करतात आणि इतर बोललाय, मग तुझ्या इलाय मी. सुरुवाती तुझ्या घसरूनच नाही मी, लक्षात ठेव. आणि नंतर जर तू काय केलंस बारी सुरुवात केलोस, जा काय पेटन उठलंस तर सगळं माझ्यावर बोललोस तू. तेच मुद्दे तुका परत फेड गेलंय मी, लक्षात ठेव. समजला. त्याच्यामुळे ग पोपटी मी माझी चोच लाल ती लाल, तू निळी करून ये आता भारी वाटशी. बाकी काय गो वाटाण्या नुसता ठना उडता ठना नुसता. आणि गाणं बुवा बस मी ते गाणं घेतलं कोणतं ते भातुकलीच्या खेळामधली राजा आणि का राणी, अर्ध्यावरती डावा मोडला अधुरी प्रेम कहाणी. ठीक आहे, त्या झाला लगेच ह्या काय करता रुपवळे. जब तक सांसें चलेंगी तुझको पोपटीनी तुझको, ओए जब तक सांसें चलेंगी तुझको चाहूंगा यार. ओए उसळ माप खाल्ल्या नाही, बोललो ना मी जेवलंय नाही म्हणतो. अगो तुका अगोदर सांगलंय की मस्करीचा विषय. अगो की 8 वेळा भात घेतलं. एक तर खायचं सामान्य माणूस 8 वेळा भात खात नाही, लक्षात घ्या. जो खाता ना तो सामान्य माणूस नाही. होय आता तुका मी तुझं पसार जरा मोठं अगो म्हणा तुका मी असं बोललोय तर तू मनात घेतलं. होय गो झिपऱ्या बघलं टाकीन नाही शाप तुका. असो बुवा भरपूर काय बोलला, पण बुवासाठी म्हणून एक गाणं. ही चाल तुरु तुरु खरोखर सांगायचा त्या मगाशी तू ओंकार म्हटलास तोपर्यंत ठीक होता. नंतर दादा बोललोस
तिच्या जीवाचे तुकडे तुकडे झाले तुला माहित आहे? एक म्हणजे एकीर नाव असं नाही, नाव घे पण दादा किती म्हणतात. तो ओंकार बघारा केलं रडत म्हणता अंकित म्हणता मग दादा म्हटलं तो गेलो पारितोषिक मग नंतर दिले त्यांना. दादा बिदा म्हणा नको गो, त्यांच्या काळजाचे तू असं त्यांच्या भावनेशी खेळू नको गो. बसला पण कडेकच जा त्यांच्या. हा असो गाणं ही चाल तुरु तुरु, ही चाल तुरु तुरु, उडती केस भुर भुर, डाव्या डोळ्यावर बटा डळली. पेंडूर गावचे खैर व्यापारी आदरणीय जयदेवजी ठाकूर यांच्याकडून बहुमोल असे 50 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. खैर बाकी जोरात कसा बुवा एकच सांगते ऐक गो, बारी तू कर दणक्यात कर, माझं काय म्हणणं नाही कर, पण जरा टायमिंग जरा ताळमेळ जरा राहा. तू उरपावळेकच मेला जवळजवळ पाऊण तास काढलो. तू माका सांगता तू भजनाचं म्हणता गजर गेलो, तू उरपावळीचं गजर केला. आता तू एवढी गाणी घेतस मला घेऊक लागली कसा माहिता? घे तू विषय नाही हो सोने. कसा असता जरा ताळमेळ आपण बारी कर. मागे फक्त तू वेळाचा तू बाकी काय बोल, ऐकलं काय बोल मग तुला बघतोय. या ठिकाणी ध्यानाचा अभंग या ठिकाणी सादर करते, कारण कसं आहे तिच्या प्रश्नांची उत्तरही बरीचशी देऊन झालेली आहेत. असो या ठिकाणी पोपट ते विठ्ठलला बोलतोय लो जरा थांबा. बघा या ठिकाणी ध्यानाचा अभंग या ठिकाणी सादर करते.